तुमच्या सर्वांच्या डिमांडवर आज मी तुमच्यासोबत मस्त क्रिस्पी आणि एकदम फ्लेवरफुल असे मिनी समोसाची रेसिपी शेअर करते। त्यासाठी 2 कप मैद्यामध्ये इथे मी थोडासा ओवा आणि काळे तीळ टाकून घेतले आणि तेल टाकून घेतलं। तेल हे कोणतंही गरम केलेलं तेल नाही, साधं तेल आहे आपलं। चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचं आणि संपूर्ण तेल छान पिठाला असं मळून लावून घ्यायचं आणि अशा प्रकारे गोळा सुद्धा बनवून बघायचा। त्यानंतर थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला एकदम छान असा एकदम टाईट सुद्धा नाही आणि एकदम सॉफ्ट सुद्धा नाही, असं मीडियम असा डो बनवून घ्यायचा। त्यानंतर जिरे, थोडीशी सौंफ आणि धणे याला छान असं बारीक कुटून घ्यायचं आणि अशा प्रकारे त्याचा एक पावडर बनवून घ्यायचा आपल्याला। आणि त्यानंतर इथे पॅन तापायला ठेवला, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं, बनवलेला मसाला सुद्धा टाकून घ्यायचा। मसाल्याचा छान अरोमा आला की त्यानंतर बारीक चिरलेला एक मीडियम साईजचा कांदा टाकून घ्यायचा। कांदा छान गोल्डन ब्राऊन होऊ द्यायचा। त्यामध्ये 3 ते 4 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या टाकून घ्यायच्या, मिरची सुद्धा टाकून घ्यायची। आणि मग आपल्याला यामध्ये काही पावडर मसाले ॲड करायचे आहे। त्यामध्ये भरपूर असा चाट मसाला, जिरे पावडर, थोडंसं चवीपुरतं मीठ, तिखट आणि हळद टाकून घ्यायचं। बेसिक मसाले टाकल्यानंतर यामध्ये मॅश केलेले 3 मीडियम साईजचे बटाटे टाकून घ्यायचे। छान आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि मस्त फ्लेवरफुल आणि सिंपल अशी स्टफिंग रेडी आहे। फ्रेश कोथिंबीर टाकायचं आणि स्टफिंगला छान रेडी करून घ्यायचं। स्टफिंग थंड झालं की त्यानंतर आपण समोसे बनवायला घेऊया। त्यानंतर आपल्याला इथे छान अशी पाती लाटून घ्यायची आहे समोस्यासाठी। पाती जी एकदम जाडही नको आणि एकदम पातळही नको, अशी लांबसर अशी पाती लाटून घ्यायची आपल्याला समोस्यासाठी। त्यामध्ये मधातून असं एक छान चाकूनी कट करायचं आणि आपल्याला आता समोस्याचा शेप देऊन घ्यायचा आहे। समोस्याचा शेप देण्यासाठी पहिले काठेला इथं आपल्याला पाणी लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपला समोसा जे आहे तेलात टाकल्यानंतर सुटणार नाही। पाण्याने सील करायचं आहे चांगल्या प्रकारे। असं एक कोण बनवून घ्यायचं, त्यामध्ये छान अशी आलूची स्टफिंग टाकून घ्यायची आपल्याला। आपण मिनी समोसाच बनवत आहे, तुम्ही याच ट्रिक यूज करून मोठ्या साईजचे समोसे सुद्धा बनवून घ्यायचं। समोसे सील झाल्यानंतर मी छान क्यूट असे समोसेज रेडी करून घेतले आहे। आणि त्यानंतर तेल तापायला, तेल आपल्याला खूप तापवायचं नाही आहे किंवा खूप छान कोमट तेल करायचं आहे। मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला छान गोल्डन आणि ब्राऊन आणि क्रिस्पी समोसे आपले रेडी होतात। आणि असेच ट्रिक वापरून समोसे रेडी करा, मस्त एन्जॉय करा। थँक्यू।